श्रीगोंद्यात कमळ फुलणार, पाचपुतेंचे शिलेदार दिग्गजांना घाम फोडणार। श्रीगोंद्यात राजकारण म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पाचपुते घराण्याचं। अशातच आता श्रीगोंदा नगर परिषदेत बिगुल वाजलं असतानाच पाचपुते घर पुन्हा एकदा जोमाने सक्रिय झाले। कारण श्रीगोंदा शहरात गुलाबी थंडी वाढत असतानाच राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि महाविकास आघाडी या सर्वच पक्षांनी आपल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली। आमदार विक्रमसिंग पाचपुते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे भाजपचा गड आणखी मजबूत होताना दिसत आहे। पण ते नेमकं कसं हे आज आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद टीव्ही। श्रीगोंदा नगरपालिकेच्या 11 प्रभागांमध्ये 22 नगरसेवकांची निवड होणार आहे। सध्या प्रत्येक प्रभागात इच्छुकांची लगबग वाढली असून उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत। भाजपकडून आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी इच्छुकांची मुलाखत घेण्यास सुरुवात केली आहे। काही प्रभागात माजी नगरसेवकांच्या ऐवजी नवीन चेहरे उतरवण्याची तयारी पक्षात सुरू असून नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे। माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही स्थानिक नेत्यांशी संवाद साधून निवडणुकीसाठी तयारीचा धडाका लावलाय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे संघटन घट्ट करण्याचे काम सुरू आहे। भाजपमधील प्रमुख नेत्यांनी मते एकत्र आणण्यासाठी गटबाजी टाळण्यावर भर दिलाय। दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते घनश्याम शेलार आणि राहुल जगताप यांनी देखील आपल्या गटातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत। राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार का की शिवसेना शिंदे गटासोबत युती करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। महाविकास आघाडीचं नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस यांच्या हातात आलं आहे। त्यांच्या बंगल्यावर घेतलेल्या मुलाखतीनंतर सून गौरी बोस यांचं नगराध्यक्ष पदासाठी नाव पुढे आलं असलं तरी ऐनवेळी दुसरं नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच वेळी शिवसेनेचे नेते मनोहर पोटे आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे या दोघांनीही राजकीय समीकरण बदलू शकतील अशी चर्चा रंगत आहे। दरम्यान भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी 2 माजी नगराध्यक्षांची नावे पुढे येत आहेत। त्यामध्ये सुनीता संतोष खेतमाळीस आणि सुनीता मच्छिंद्र शिंदे या नावांची चर्चा अधिक आहे। आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी अद्याप अधिकृतपणे कोणतेही नाव जाहीर केलेले नसले तरी स्थानिक पातळीवर चर्चेत या 2 महिला उमेदवारांच्या नावांना अधिक वजन दिले जात आहे। तसेच श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आमदार विक्रम पाचपुते हे एक प्रभावी आणि कार्यक्षम नेते म्हणून उदयास आले आहेत। राजकारणात त्यांचा दृष्टिकोन फक्त पक्षनिष्ठेपुरता मर्यादित नसून विकासाभिमुख कामकाजावर आधारित आहे। ते केवळ श्रीगोंदा तालुक्यापुरतेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातही सक्रिय भूमिका निभावत आहेत। त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे ते राज्यातील राजकीय वर्तुळात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत। तसेच श्रीगोंद्यातील जनतेशी त्यांचा दुवा कायम जपला गेला आहे। पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि शेती या क्षेत्रांमध्ये त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे तालुक्यातील विकासाचा वेग वाढला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या गटातही उमेदवारीवरून हालचाली सुरू आहेत। काही जणांनी स्वतंत्र उमेदवारीच्या तयारीला सुरुवात केली आहे तर काही जण शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली भाजपा विरोधात एकत्र येण्याचा विचार करत आहेत। यामुळे श्रीगोंद्याची निवडणूक चुरशीची आणि बहुपक्षीय होणार हे निश्चित आहे। राज्याच्या राजकारणात जरी भाजप आणि अजित पवार गट सोबत काम करत असले तरी श्रीगोंद्याच्या आखाड्यात हीच 2 बाजू एकमेकांविरुद्ध उभ्या टाकल्या आहेत। त्यामुळे ही निवडणूक फक्त नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता आगामी विधानसभा निवडणुकीचं चित्रही दाखवेल असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला। तर मतदारांनो, व्हिडिओ आवडला असेल तर संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।